गुड मॉर्निंग गायज. आज माझं शूट होतं एच.जे. स्टुडिओला. आमच्या सरांचा कॉल आला होता की हे कॅरेक्टर कंटिन्यू नाहीये पण बऱ्यापैकी वेटेज आहे आणि अधूनमधून लागत राहील. सो मी हे सुद्धा काम घेतलं होतं. एकाच वेळी 2 सिरियलचं शूट केलं तर चालतं, फक्त ते चॅनल वेगवेगळं पाहिजे आणि त्याचा टायमिंग वेगळा पाहिजे. वचन दिले तू मला हा स्टार प्रवाहाचा शो आहे आणि तू अनोळखी तरी सोबत हा सन मराठीवरचा शो आहे, म्हणून जास्त काही प्रॉब्लेम येणार नव्हता. सेटवर पोहोचले, मस्तपैकी नाश्ता केला आणि रेडी झाले. मला माहिती होतं आधीच की हे एका सिस्टरचं कॅरेक्टर आहे, म्हणजेच नर्सचं कॅरेक्टर आहे. मी नाहीच बोलले होते, पण पुढे जाऊन कहाणी ट्विस्ट होणार होतं. मग मी हे कॅरेक्टर करायला हो बोलली. आता असं नका म्हणू की इतकी मोठी आहे का कॅरेक्टरला नाकारते वगैरे, पण माझ्यासोबत असं खूप झालंय. मी सपोज नर्सचं कॅरेक्टर करायला लागले तर मला नर्सचंच कॅरेक्टर येतं, नर्सचेच कामं येतात किंवा रिसेप्शनचेच कामं येतात, म्हणून मी हे कॅरेक्टर नाही म्हणत होते. पण नंतर जे मेकअप दादाने खरंच मेकअप करायला सुरुवात केली, मला खरं वाटलं की यार बरं झालं हे काम घेतलं आपण, कारण की कहाणी में ट्विस्ट खरंच पुढे खूप छान आहे. माझी सासू आणि नवरा दोघं पण माझा खूप छळ करतात, मला मारजोड करतात. मग पुढे जाऊन मी त्यांच्यावर केस वगैरे करते, मग कोर्ट कचेरी असा खूप मोठा ड्रामा आहे. आता जसं जसं पुढे लागेल शूट तसं तुम्हाला सुद्धा कळेल. त्यानंतर सगळे हॉस्पिटलमधले सीन झाले, ब्रेक झाला होता, मस्तपैकी नाश्ता करून घेतला, थोडा वेळ बसले. नंतर मला सरांकडनं कळलं की माझं पॅकअप झालंय, मस्तपैकी मेकअप रिमूव्ह केला आणि घरी गेले. बाय गायज.